जी लोक म्हणत होती ना, एकनाथ शिंदे यांचा महापौर होणार किंवा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा महापौर होणार, त्यांचं स्वप्न ते स्वप्नच राहिलं. कालच अमित शहांनी असा निर्णय घेतलाय, त्यामुळं एकनाथ शिंदेंनी काही वेळातच माघार घेतली. नेमकं काल काय घडलं ते आता सविस्तर ऐका. महानगरपालिकेचा निकाल लागून 4 ते 5 दिवस होऊन गेले. तब्बल 25 वर्षांनी हातामध्ये आलेल्या मुंबई महानगरपालिकेवरती आपलाच महापौर बसणार, भाजपला याबद्दल ठामपणे सांगता येत नव्हतं. 1-2 दिवसामध्ये महापौर पदाचं आरक्षण सोडत होणार आहे. उद्धव ठाकरे म्हणाले होते, देवाच्या मनामध्ये असेल तर आपला महापौर होईल, असं म्हणून ट्विस्ट आणला होता. पण आता एकनाथ शिंदे यांच्या नगरसेवकांचा हॉटेलमधील मुक्काम संपलेला आहे. भाजपला कोणत्याही परिस्थितीमध्ये मुंबईच्या महानगरपालिकेवरती आपलाच महापौर बसवायचा आहे. इकडे एकनाथ शिंदेंनी भाजपला भरपूर ताणून धरलं होतं, पण दिल्लीमधून ऑर्डर आली होती, काही झालं तरी महापौर पद हे आपल्याकडेच ठेवायचंय. नेमकं काल रात्री असं काय घडलंय, भाजपने कसं एकनाथ शिंदे यांना बाजूला केलंय, अमित शहांनी काय ऑर्डर दिली, चला सविस्तर या व्हिडिओमधून आपण पाहूया. मुंबई महानगरपालिकेमध्ये निवडून आलेल्या 29 नगरसेवकांना शिंदेंनी शिबिरासाठी हॉटेलमध्ये ठेवलं, असं शिंदेंचे नेते सांगत होते. पण नेत्यांना हॉटेलमध्ये ठेवणं एकनाथ शिंदे यांचा हा जुना डाव आहे आणि हे सर्वांनाच माहिती आहे. मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्वात मोठा पक्ष ठरलेला भाजप यांना 89 नगरसेवक मिळाले, पण बहुमत आणि सत्ता स्थापन करण्यासाठी शिंदेंच्या 29 नगरसेवकांची गरज पडणार आहे, म्हणजे त्यांच्या कोबड्यांची गरज पडणार आहे, याची जाणीव एकनाथ शिंदे यांना झाली होती. त्यामुळे शिंदेंनी भाजपवरती प्रेशर टाकायला सुरुवात केली. पण शिंदेंच्या या खेळीला भाजप बळी पडणार नाही. अमित शहांनी महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांना तशी ऑर्डर देखील दिलेली आहे. त्यामुळं भाजपने आपला स्टँड स्पष्ट केलाय. आता भाजपने नेमकं काय केलंय, भाजपची भूमिका काय आहे, हे समजून घेणं आणि माहिती असणं गरजेचं आहे. मुंबईचा महापौर कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्याकडेच पाहिजे, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाही, असे स्पष्ट आदेश अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या बाकीच्या नेत्यांना देखील दिलेले आहेत. बऱ्याच वर्षांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कष्टांमुळे मुंबई महानगरपालिकेमध्ये आपल्याला मोठे यश मिळाले. मुंबईतील सर्वात मोठा पक्ष आपलाच आहे, आपल्याला 89 जागा मिळाल्यात, त्यामुळं मुंबईच्या महापौर पदावरती आपलाच हक्क आहे, अशी ठाम भूमिका मित्रपक्ष असलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सांगा. हे करत असताना कोणत्याही प्रकारचे वाद होणार नाही, असे स्पष्ट आदेश अमित शहांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेत. मुंबईतील महापौर पद आपल्याकडे यायला हवं, भाजपमधील प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्यांचा सन्मान करायला हवा. पण काल अमित शहा यांनी एकनाथ शिंदे यांना स्पष्टपणे ऑफर दिल्यात. नेमकं काय सांगितलंय आपण ते पुढे पाहणारच आहोत. मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची निकालाच्या दुसऱ्या दिवशी चर्चा झाली होती. इतक्या वर्षापासून आपले नेते आणि कार्यकर्ता मुंबईमध्ये संघर्ष करतायत आणि यावेळेस त्यांना त्याचं फळ देखील मिळालं. निकालाच्या दुसऱ्या दिवशी फडणवीसांचं अमित शहा यांच्या संग बोलणं झालं होतं. आपल्याला मुंबईमध्ये चांगलं यश मिळालंय आणि प्रत्येक कार्यकर्त्यांची इच्छा आहे आपलाच महापौर व्हायला हवा. अमित शहांनी स्पष्टपणे ऑर्डर दिले होते, महापौर पद कोणत्याही अटीवरती सोडायचं नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडायचं नाही. पण जर भाजपला महापौर पद सोडायचं नसेल तर शिंदेंना कसं हँडल करायचं, याच्या देखील चर्चा झाल्या होत्या. एकीकडे बाळासाहेब ठाकरे यांचं जन्मशताब्दी वर्ष आहे. गेल्या 25 वर्षापासून मुंबईचं महापौर पद हे शिवसेनेकडेच होतं आणि अजूनही कार्यकर्त्यांची तीच इच्छा आहे, हे पद शिवसेनेकडेच राहावं. सर्वात जास्त जागा तर भाजप पक्षाच्या आल्या. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांच्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग केला होता, यावेळेस मात्र महापौर पदाचा त्याग केला जाणार नाही, हे भाजपने स्पष्ट केलंय. जर मुंबईवरती भाजपचाच महापौर बसणार तर एकनाथ शिंदेंना काय दिले जाणार, तर एकनाथ शिंदेंना उपमहापौर पद हे दिलं जाणार. याशिवाय शिंदेंना मुंबईमध्ये महत्त्वाची पदं देखील दिले जाणार नाहीत. त्याचबरोबर शिक्षण आणि सुधार समितीचं अध्यक्षपद हे एकनाथ शिंदे यांना दिलं जाणार. म्हणजे एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या हातामध्ये महत्त्वाचे खाते नाही आहेत. पण शिंदेंना तर महापौर पद हवं होतं किंवा स्थायी समितीचं अध्यक्षपद हवं होतं. ज्या वेळेस मुंबईमध्ये जेव्हा भाजप आणि शिवसेनेची सत्ता आली होती, त्यावेळेस भाजपला फक्त उपमहापौर पदच मिळालेले आहे. यामध्ये महत्त्वाचे खाते, स्थायी समितीचं अध्यक्षपद, बेस्टचं अध्यक्षपद हे शिवसेनेने नेहमी आपल्याकडेच ठेवलेलं होतं. पण आता यावेळेस चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. भाजप मोठा भाऊ झालाय आणि शिवसेना ही लहान भाऊ झालेला आहे. एकनाथ शिंदेंना हे स्पष्टपणे माहिती आहे, जेव्हा शिवसेनेची सत्ता होती तेव्हा भाजपला कोणतंही महत्त्वाचं खातं दिलेलं नव्हतं आणि तीच परिस्थिती आज आपल्याबरोबर होणार आहे.
म्हणून एकनाथ शिंदे ही दबाव तंत्राचा वापर करत होते. कमीत कमी स्थायी समितीचं अध्यक्षपद, बेस्टचं अध्यक्षपद हे आपल्याकडे राहावं यासाठी एकनाथ शिंदे अजूनही प्रयत्न करतायत. एकनाथ शिंदे कशासाठी अडून बसलेत हे आपल्याला माहिती आहे का? महापौर पद हे त्यांना भेटणार नाही हे त्यांना चांगलं ठाऊक आहे. पण महानगरपालिकेच्या तिजोरीची चावी म्हणजे स्थायी समितीचं अध्यक्षपद आपल्याकडे भेटावं म्हणून एकनाथ शिंदे अजूनही अडून बसलेले होते. आता बघा, अमित शहानी एकनाथ शिंदे यांना नेमकं काय ऑफर दिलेली आहे. जर भाजपने मुंबईचा महापौर आपलाच केला आणि त्यांना कोणतंही महत्त्वाचं खातं दिलं नाही तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेवरती शिंदे आपलाच महापौर बसवतील. येथील सर्व महत्त्वाची खाती ते आपल्या हातामध्ये ठेवतील. यासाठी भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण हे तयार होतील का? कारण की त्यांनी कल्याण डोंबिवलीमध्ये नगरसेवक निवडून आणण्यासाठी भरपूर मेहनत केली होती. म्हणजेच भाजपला जर मुंबईचं महापौर पद हवं असेल तर मुंबईच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद आणि कल्याण डोंबिवलीच्या स्थायी समितीचं अध्यक्षपद म्हणजे थोडक्यात तिजोरीची चाव्या एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यावा लागतील. आता अमित शहा यांनी शिंदेंना काय ऑफर दिल्यात ते आपण पाहणार आहोत. पण भाजप मुंबईच्या महापौर पदासाठी एवढा का हट्ट धरतोय? तर कारण म्हणजे इतिहासामध्ये भाजप पहिल्यांदाच मुंबईमध्ये 89 जागा घेऊन विजय झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भाजपला आपलं महापौर पद सोडायचं नाही. जर असं झालं तर ते भाजपच्या कोणत्याच नेत्यांना पटणार नाहीये. त्यामुळं भाजप आपलाच महापौर बसवणार, तेही 30 जानेवारीला हे स्पष्ट झालेलं आहे. शिंदे बंड करून आले होते तेव्हा भाजपच्या जास्त जागा होत्या तरी देखील मोठ्या मनाने भाजपने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं होतं. पण अशा प्रकारचा त्याग भाजप सतत करणार नाही असा स्पष्ट मेसेज मित्रपक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दिलेला आहे. लोकसभा असो किंवा विधानसभा असो किंवा महानगरपालिकेच्या निवडणुका असो, यामध्ये जागा वाटपामध्ये भाजपने एकनाथ शिंदे यांच्या पुढं नमतं घेतलं होतं. पण आता निकालानंतर भाजपने जर एकनाथ शिंदे यांचं ऐकलं तर भाजपला एकनाथ शिंदे यांच्याशिवाय कुठलाही पर्याय नाही असं चित्र निर्माण होणार. भविष्यामध्ये जर एकनाथ शिंदे यांना राजकारण करायचं असेल तर त्यांना भाजपबरोबरच राहावं लागेल असा देखील शिंदेंना मेसेज दिलेला आहे. सांगितलं जात आहे दिल्लीमधून म्हणजे अमित शहानी एकनाथ शिंदे यांना स्पष्टपणे ऑफर दिलेले आहेत. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही एकनाथ शिंदेंकडे ठेवायची. मुंबई आणि नवी मुंबई या दोन्ही महानगरपालिका भाजप आपल्याकडे ठेवणार. पण यामध्ये देखील भाजप कल्याण डोंबिवली आणि ठाणे महानगरपालिकेमध्ये काही महत्त्वाची पदं एकनाथ शिंदे यांच्याकडे मागत आहे. त्याचप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी देखील मुंबई महानगरपालिकेमध्ये काही महत्त्वाची पदं मागितलेली आहेत. पण यामधून एक स्पष्ट आहे, महापौर होणार तो भाजपचाच होणार. जी लोक म्हणतात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा होणार किंवा शिंदे यांच्या शिवसेनेचा होणार, शिंदे बंड करणार उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जाणार, उद्धव ठाकरे बंड करणार भाजप बरोबर जाणार, याला काही अर्थ नाही आहे. हे फक्त चर्चा आहेत. महापौर हा भाजपचाच होणार कारण की त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे आणि एकनाथ शिंदे यांना दुसरा पर्याय काहीच नाही आहे. आता या सर्ववरती आपल्याला काय वाटतं एक कमेंट करून नक्की सांगा.